लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी. घराचा डोलारा उभा करण्यासाठी दादांनी जे कष्ट उपसले त्याला तोड नाही. कुटुंबाची भूक भागवण्यासाठी आणि भावंडांचे भविष्य उजळण्यासाठी त्यांनी स्वतःच्या आयुष्याची होळी केली. दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून राबताना त्यांच्या कपाळावरचा घामाचा प्रत्येक थेंब घराच्या समृद्धीचा पाया रचत होता. अनवाणी पाय आणि फटका सदरा घालून त्यांनी दिवस रात्र कष्ट केले, जेणेकरून त्यांच्या कुटुंबाला कधी कशाची कमतरता भासू नये. सर्व लहान भावंडांना सांभाळण्याची व कमी वयात कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याची जबाबदारी दादांवर येऊन ठेपली आणि ती त्यांनी निस्वार्थीपणे पार देखील पाडली. आयुष्याचा साथीदार व कौटुंबिक माहिती. पिंपळगाव खानच्या मातीचा गंध मनात जपत बाबूराव लक्ष्मण वाल्लेकर यांची लेक बायसा तळेकरांच्या उंबरठ्यावर 27 नोव्हेंबर 1983 रोजी पाऊल ठेवती झाली. माहेरची माया सुटली आणि दादांची संसाराची सावली झाली. इथूनच सुरू झाला एक असा प्रवास जो केवळ संसाराचा नव्हता, तर एका अथांग संघर्षाचा आणि त्यागाचा यज्ञ होता. या दाम्पत्याच्या पदरात 4 फुलं उमलली. लहान पिढ्या असणारी गरिबी आणि या गरिबीत जन्मलेली लेकरं. या लेकरांच्या वाट्याला पुन्हा अशी गरिबी येऊ नये म्हणून दादांनी अहोरात्र मेहनत घेतली. दादा नावाचा पहाड. काळ्या मातीत घाम गाळून स्वप्न पेरणारा बाप नावाचा माणूस जेव्हा स्वतःच्या अस्तित्वापेक्षा लेकरांच्या भविष्याचा विचार करू लागतो, तेव्हा संघर्षाची व्याख्याच बदलून जाते. एका अशा गावात जिथे पावसाळा म्हणजे नुसता चिखल आणि दळणवळणाची दैना, तिथे 4 मुलांच्या भविष्याची शिदोरी बांधणं हे शिवधनुष्य पेलण्यासारखं होतं. स्वतःला अक्षरांची ओळख झाली नाही, पण माझ्या पोरांनी मात्र जगाच्या पाठीवर ताठमानेने उभं राहावं या एकाच ध्यासाने त्यांच्या जगण्याला एक नवी दिशा दिली. पहाटे 3 वाजता जेव्हा अवघं गाव शांत झोपलेलं असायचं, तेव्हा हे दादा आपल्या बैलांना आणि गायींना घेऊन डोंगराच्या वाटेला लागायचे. अंधार असतानाच डोंगरावर चारा शोधणं आणि पुन्हा 6 वाजता घरी येऊन शेतीच्या कामाला जुंपून घेणं हा त्यांचा नित्यक्रम.